मुंबईतील माटुंगा हे नाव नेमकं कसं पडलं आणि हे उपनगर शिक्षणाचं माहेरघर कसं बनलं, याचं उत्तर दडलंय इथल्याच एका प्राचीन मंदिरात. ही आहे 400 वर्षांपूर्वीची माटुंग्याची ग्रामदेवता आई मरुबाई. 400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे या मंदिराला. स्थानिक आख्यायिकांनुसार पूर्वी या भागाला मरुबाई टेकडी गाव असं म्हटलं जायचं, ज्याचं पुढे संक्षिप्त रूप होऊन माटुंगा झालं. जेव्हा मुंबई 7 बेटांचा समूह होती तेव्हा माटुंगा हा माहीम बेटाचा भाग होता. इथे केवळ कोळी, आगरी आणि भंडारी समाजाची वस्ती होती आणि हा भाग मासेमारी आणि शेतीसाठी ओळखला जायचा. या गावाची रक्षणकर्ती म्हणजे ही मरुबाई. मरुबाई म्हणजे मरणापासून वाचवणारी आई. पण या देवीचा एक ऐतिहासिक किस्सा खूप खास आहे. जेव्हा ब्रिटिश अधिकारी इथे आले तेव्हा ते सुद्धा देवीचं हे तेजस्वी रूप पाहून भारावून गेले होते. तेव्हा स्थानिकांनी त्यांना सांगितलं की ही देवी साक्षात दुर्गा आणि विद्येची देवता सरस्वती आहे. विद्येची देवता असल्यानं ब्रिटिशांनी या मंदिराचं महत्त्व ओळखलं. त्यांनी देवीच्या मूळ स्थानाला केंद्रस्थानी ठेवलं आणि आजूबाजूचे तब्बल 100 भूखंड फक्त शिक्षणासाठी आरक्षित केले. आणि त्यामुळेच आजही माटुंग्याला शिक्षण संस्थांचं माहेरघर म्हटलं जातं. 1888 ला ब्रिटिशांनी हे मंदिराची जागा ताब्यात घेतली आणि हे मंदिर छोटं इथे बांधून दिलं आणि त्यानंतर या मंदिराचा विकास होत गेला आणि आता हे आपण पाहतोय हे मोठं मंदिर आहे. त्या देवीची एवढी ख्याती आहे का ही देवी लक्ष्मी, सरस्वती आणि कालिका. तर सरस्वती सर्वपणी असल्यामुळे या देवीच्या अवतीभोवती ब्रिटिशांनी 100 प्लॉट एज्युकेशनसाठी रिमार्क केले आणि तिथे आज या सगळ्या शिक्षण संस्था आपल्याला दिसतील आणि आपण ते पाहतो किती मुलं या शाळेतनं शिकून, कॉलेजमध्ये शिकून आज परदेशी जातात आणि देवीच्या आशीर्वादाने चांगलं धन कमवतात. या नियोजनाचं श्रेय या देवीला आणि त्या इतिहासाला जातं. आजही माटुंग्यात मरुबाईची महिमा कायम आहे. विशेषतः नवरात्रीत इथे मोठा उत्सव साजरा होतो. जुने रहिवासी आजही आपल्या अडीअडचणीत देवीला कौल लावण्यासाठी म्हणजेच प्रसाद घेण्यासाठी आवर्जून येतात. सध्या हे जागृत देवस्थान माटुंगा पूर्व येथील ऑरेरा सिनेमाच्या अगदी जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला लागून आहे. अशा या देवीची ख्याती आहे आणि ही देवी इतकी शक्तिमान आहे का तुम्ही याचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला ते कळणारही नाही. तर सर्वांना मी आमंत्रण करतो का कुंभाभिषेकला सर्वांनी या इथे देवीचा प्रसाद घ्यायला यावं. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धास्थान नाही तर माटुंग्याच्या शैक्षणिक वारशाचा एक साक्षीदार आहे. परंतु ह्याच मरुबाईच्या भक्तांना मूळ माटुंगाकर मुंबईतून कोण बाहेर पाठवू पाहतंय, पाहुयात पुढच्या व्हिडिओत. गाऱ्हाणं मुंबईच्या भूमिपुत्रांचं. अगोदर मुंबईमध्ये माटुंग्यामध्ये होतो. माटुंग्यावरून आम्ही ते सायनला आलोय. आता याच्या पुढे कुठे जायचं नाही. म्हणजे जे आहे ते सिटीमध्ये ठेवा. सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला पुन्हा सांगतो, आम्ही इकडे तिकडनं आलेलो, आम्ही इकडचेच आहोत, रहिवासी भूमिपुत्र आहोत.